नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की एखादी व्यक्ती आपल्या घरात किंवा दुसऱ्या पाहुण्यांकडे खूप आजारी असते, म्हणजे अगदी अंथरुणाला खिळलेली असते, ती बरीच होत नसते किंवा अगदी लास्ट स्टेजला तिचा आजार गेलेला असेल, तर काय करायचं? तर एक 7 बेलपत्र घ्यायची आणि 1 लोटा पाणी घ्यायचं तांब्याभर. तर ते बेलपत्र आणि पाणी घेऊन आपण शिवालयामध्ये जायचं, भगवान शिवांच्या मंदिरामध्ये, आणि आपण ते पाणी अर्पण करायचं आणि ओम पिंपळेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. ते जप करत करत आपण बेलाची पानंसुद्धा त्याच्या शिवलिंगावर त्या व्हायची आणि वाहतानासुद्धा पिंपळेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि तिथे मनोमन प्रार्थना करायची की माझी अमुक अमुक ही व्यक्ती आहे ती लवकर बरी होऊ दे. आणि मग तिथून ती पानं आपण 7च्या 7 पानं घेऊन यायचं घरी आणि ते पानं आपण जे आजारी व्यक्ती असेल त्याला रोज 1 पान असं रोज 7 दिवस ती खाऊ घालायची. आणि ते खाऊ घालताना आपण किंवा ती व्यक्ती जर म्हणू शकत असेल तर पिंपळेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करत त्यांना खायला घालायचं. हा उपाय इतका प्रभावी आहे मैत्रिणींनो की खूप आजारी व्यक्तीसुद्धा बरी होऊ शकते. फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा.